हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये की भाजी वगैरे आणलेल्या होत्या, तर मी आज मस्तपैकी सगळा भाजीपाला छान मस्तपैकी धुवून घेतला। तर धुवून घेतला ना तर त्याचा एक फायदा होतो, सगळ्यात महत्त्वाचं फ्रीज जे आहे ते आपलं टापटीप राहतं, नीट राहतं, त्याच्यामध्ये वास वगैरे येत नाही। त्यानंतर आपण भाजी जी मार्केटमधून आणतो ना तर ती धुळीधाळीची असते, तर ती धूळधाळ डायरेक्टली फ्रीजमध्ये होत नाही। आणि दुसरं म्हणजे भाज्या रेडी टू यूज असतात भाजी करायच्या वेळी, त्याच्यामुळे ना सगळ्यात पहिले भाज्या आणल्या की ती छान मस्तपैकी धुवून ठेवते आणि धुतल्यानंतर अशी एक ओढणी टाकते खाली कॉटनची, आणि त्या कॉटनच्या ओढणीवर सगळा भाजीपाला वरती फॅन लावून देते किचनमध्ये आणि सुकवून घेते। 4 ते 5 तास छान मस्तपैकी भाजीपाला सुकला की ना मग तो आपण स्टोअर करायची वेळ येते। तर आता संध्याकाळचे 6-6:30ची वेळ आहे, तर मग म्हटलं सगळा भाजीपाला सुकलेला आहे, तर मग हे ऑर्गनायझर जे आपण घेतलेले आहे फ्रीजसाठी, तर त्याच्यामध्ये सगळा भाजीपाला छान मस्तपैकी भरून ठेवणार आहे। तर फक्त याच्यामध्ये जर आपल्याला हिरव्या भाज्या भरायच्या असेल तर टिश्यू पेपर लावण्याची आवश्यकता असते, कोथिंबीर वगैरे असेल तर त्याला टिश्यू पेपर लावण्याची आवश्यकता असते। अन्यथा बाकीच्या ज्या भाज्या आहे त्या ॲज इट इज फक्त कोरडे करायचे हे ऑर्गनायझर, त्याला जर आतून घाम वगैरे म्हणजे थोडक्यात पाणी वगैरे लागलेलं असेल तर ते छान मस्तपैकी कोरडे करायचे आणि ह्या कोरड्या भाज्या त्याच्यामध्ये भरून पूर्णपणे व्यवस्थित डबा बंद करून द्यायचा, म्हणजे ना भाज्या व्यवस्थित स्टोअर राहतात 15 दिवस सुद्धा। लिंबाचं आपण आता लोणचं करणार आहोत, तर ते मी तुमच्याबरोबर ती पण रेसिपी शेअर करणारच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या कामांची एवढी धावपळ असते, सोमवार आहे तरीसुद्धा कामांची खूप सारी आज धावपळ आहे। तर आजचं कामांचं संध्याकाळचं नियोजन कसं असणार आहे तर ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे। कारण काय होतं, सध्या पाठदुखीने आणि कंबरदुखीने खूप सारं म्हणजे वेळ काढलेला आहे। अजिबात पाठदुखी आणि कंबरदुखी पीछा सोडतच नाही आहे, जास्त वेळ बसलं तरी कमरेला आणि पाठीला लगेचच कळ लागून जाते। तर मग असं बसूनच सगळं जवळपास काम चाललेलं असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं, किचन थोडासा छोटा असला तर वरती जर काही दुसरं काम करत असू आपण, तर मग असं बसल्या बसल्या दुसरं काम आपण एका बाजूला केलं तर मग हेही काम होतं आणि किचनवरही दुसरं एखादं काम होत असतं। आणि हे जी कामं असतात ना भाजी वगैरे धुण्याची, हे मधल्या वेळेमध्ये म्हणजे दुपारच्या वेळेला करते, म्हणजे जेणेकरून किचन त्यावेळेस रिकामा असतो आणि संध्याकाळच्या वेळी मग ह्या भाज्या वगैरे आपण उचलून घेतो, तर मग किचन रिकामा होतो आणि पुढची कामं करायला आपल्याला आहे ना किचन हा रिकामा मिळत असतो। तर अशा पद्धतीने थोडंसं मॅनेज करावंच लागतं छोट्या किचनमध्ये, स्पेसचं युटिलायझेशन अशा पद्धतीने मी करत असते। आणि ना आलंसुद्धा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं, एका वेळी मी पावशर आलं आणून घेते, तर त्याचं ना माती वगैरे निघून जाईपर्यंत छान धुवून काढायचं। आणि आता 5 ते 6 तास मस्तपैकी ते सुकलेलं आहे, तर 10-12 दिवस 15 दिवससुद्धा आलं ॲज इट इज जसेचं तसंच राहणार आहे। फक्त आळूवडी जी आहे ती मी आज करणार आहे आणि त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आळूवडी ना तशी सर्वांची फेवरेटच असते, पण काय होतं तिला थोडासा वेळ द्यावा लागतो। म्हणजे कसं होतं, तिला एका बाजूला कुकरमध्ये पाणी तापत ठेवावं लागतं, त्याचे पानं व्यवस्थित शिरा ह्या ना लाटण्याने लाटून घ्यावे लागतात, नाहीतर मग घशामध्ये खाज वगैरे येण्याची ना भीती असते। तर खूप कुटाणा असतो, त्यानंतर त्याला वेगळं बेसन पिठाचं बॅटर तयार करावं लागतं। मग त्याच्यामुळे ना मग मी म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे, कारण आज आम्ही फक्त पावभाजी करणार होतो, चपात्या वगैरे नव्हत्या, पाव बरोबर भाजी खाणार होतो, पावभाजी। तर मग म्हटलं चला आज मस्तपैकी आपण आळूवडी पण तयार करू। मी ना तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये ना काही किचन टिप्ससुद्धा सांगणार आहे। तर हे सगळं आटोपून झालं माझं आणि त्याच्यानंतर आहे ना मग स्पर्शूची तयारी वगैरे केली छान आणि मस्तपैकी फ्रेश झाली। आणि त्याच्यानंतर मग मी पण फ्रेश झाली, चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग लगेचच आहे ना किचनमध्ये मी कामांना सुरुवात केली। तर आजची मी तुम्हाला पहिली किचन टिप जी सांगणार आहे ती किचन टिप आहे, बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं माहिती का, पनीर बनवायचं असतं
किंवा आता मला इथे ना हे बनवायचं आहे, चक्का बनवायचा आहे, तर त्यावेळेस आहे ना आपण काय करतो, हे आपल्याला दूध झालं किंवा आपण जे काही दही असेल तर ते आपल्याला टांगायचं असतं. तर मग ते कुठं टांगायचं, नळाच्या जवळ जर टांगलं तर मग बेसिनमध्ये जेव्हा आपण भांडे घासायला जातो तर त्यावेळेस त्याच्यावर ते भांड्यांचं पाणी उडतं की काय. तर अशा वेळी काय करायचं, एक किटली घ्यायची, त्याच्यामध्ये हे जे आता मला चक्का बनवायचा आहे, एक रुमाल घेतला, त्या रुमालामध्ये ते दही टाकलं, त्याला एक गाठ मारली आणि दुसरी जी गाठ आहे ती त्या किटलीची वरची जी कडी आहे त्या कडीला छान मस्तपैकी गाठ मारून दिली. म्हणजे पाणी जे आहे ते पूर्णपणे त्या किटलीमध्येच पडतं, इकडे तिकडे पडत नाही, पुन्हा माशा होत नाही किंवा चिकटपणा वगैरे जो असा असतो तो काहीच होत नाही. सेफमध्ये ते जे पाणी आहे ते बरोबर त्या किटलीमध्ये पडलं जातं आणि दुसऱ्या दिवशी आपण हळूचपणे ते जो रुमाल आहे तो खोलायचा, पाणी फेकून द्यायचं आणि आपल्याला चक्का पाहिजे असेल तर चक्का किंवा आपल्याला पनीर पाहिजे असेल तर पनीर रेडीमेड मिळून जातं आणि इकडे तिकडे चिकट किंवा माशा होण्याचं जे असतं तो त्रास आपला वाचतो. याच्यामुळे ना एकदम व्यवस्थित सेफ पण राहतं. त्यानंतर दुसरी किचन टिप मी तुम्हाला सांगणार आहे, ही आहे म्हणजे तांदूळ फर्मेंट करून त्याचं जे पाणी असतं ते फर्मेंट करून आपण चेहऱ्याला लावत असतो आणि त्याचे खूप सारे उपयोग आहे. टॅनिंग निघून जाण्यासाठी, चेहऱ्याला उजळपणा येण्यासाठी, चेहरा टवटवीत आणि तेजस्वी दिसण्यासाठी. तर त्यासाठी काय करायचं, आपले जे तांदूळ आहे, आता ही मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले होते, तर ते छान मस्तपैकी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि 2 दिवस मी कंप्लीट फर्मेंट होऊन दिलेलं आहे. 2 दिवसानंतर त्याच्यात असं फसफसतं थोडंसं पाण्याचं आणि मग ते पाणी ना छान गाळणीने गाळून घ्यायचं आणि ते रात्री ना झोपताना आपण चेहऱ्यावर स्प्रे करून ॲज इट इज तसंच झोपून जायचं. त्याने चेहरा छान टवटवीत राहायला मदत होते. आता आपली रेसिपी सुरू होणार आहे, ती म्हणजे भन्नाट आळूवडीची. तर त्यासाठी ना मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बेसन पिठामध्ये आपले ओवा जो असतो तो, तीळ 1 चमचा टाकलेला आहे आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि हे बॅटर छान मस्तपैकी मिक्स करायचं. यामध्ये थोडासा ओवा पण घालायचा आणि बॅटर जे आहे ते थोडंसं घट्टसर ठेवायचं, म्हणजे त्याची लेयर आळूवडीवर आली पाहिजे. तर अशा पद्धतीने बॅटर तयार करण्याचा प्रयत्न करायचा. जास्त पातळ बॅटर करायचं नाही, त्याने आळूवडी चांगली लागत नाही किंवा हे जे बॅटर आहे याची चव आळूवडीमध्ये येत नाही. तर बघा आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि छान मस्तपैकी थोडेसे जिरे घालून अजून व्यवस्थित मिक्स करून दिलेलं आहे. तर हे बॅटर रेडी झालेलं आहे, ते एका बाजूला ठेवलं. कुकरमध्ये पाणी तापत ठेवलं, त्याच्यामध्ये अशी चाळणी ठेवली आणि त्याच्यावर असा स्टँड ठेवलेला आहे आणि त्यानंतर ते पाणी उकळत आहे तोपर्यंत इकडे आपण हे जे बॅटर तयार केलेलं आहे ते आळूच्या पानांना लावून घ्यायचं. बघा संपूर्ण पानांना असं लावायचं आणि पान ज्या दिशेने आपण ठेवलेलं आहे किंवा ज्या आकारामध्ये आपण जसं ठेवलेलं आहे, आता मी सरळ हार्ट शेपमध्येच पान ठेवलेलं आहे कारण आळूच्या पानांचा आकारच हार्ट शेपमध्ये असतो. तर मग त्याच पद्धतीने सगळे पानं एकावर एक ठेवायचे. तर एक जी पूर्णपणे रोल जो आहे तो 6 ते 7 पानांचा करायचा, त्याच्यावरती रोल जास्त करायचा नाही, नाहीतर मग त्याचे लगेचच तुकडे पडतात जेव्हा आपण कापायला जातो. तर त्यासाठी 6 ते 7 पानं एकावर एक ठेवून आणि हे बॅटर जे आहे ते त्याच्यावर लावायचं आणि ज्या बाजूने आपला बदामाचा आकार आहे तर त्या बाजूने पहिला फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे मग आळूवडी जेव्हा आपण कापतो तर त्यावेळेस आहे ना ती तुटत नाही. आणि त्यानंतर हळूवारपणे त्याचा व्यवस्थित असा गोल रोल करायचा आणि हा रोल आपण मस्तपैकी त्या उकळत्या पाण्यामध्ये चाळणी ठेवून स्टँड ठेवलेला असतो त्या स्टँडवर ठेवून द्यायचा आणि एक 15 मिनटं व्यवस्थित त्याला वाफ येऊ द्यायची. आता कुकरचं झाकणच मी ठेवलेलं आहे आणि कुकरचं झाकण असं थोडंसं बाजूला ठेवायचं. 15 मिनिटांनी चाकू असेल किंवा तुमच्याजवळ टूथपिक असेल तर ती ह्या पानामध्ये घालून बघायची. जर त्या टूथपिकला जर ते हे जे आहे बेसनपीठ लागलं नाही तर आपलं रोल हा तयार झालेला आहे समजायचं आणि त्यानंतर 10 ते 15 मिनटं हा रोल थंड व्हायला ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर तो फ्रीजमध्ये ठेवायचा अर्धा तासासाठी. तर बघा आपला आळूवडीचा रोल किती व्यवस्थित झालेला आहे
आहे। त्यानंतर छोट्या छोट्या आकारामध्ये छान मस्तपैकी आळूवड्या कट करायच्या आणि त्या मी शॅलो फ्राय करणार आहे, कारण डीप फ्रायपेक्षा शॅलो फ्राय आमच्याकडे जास्त आवडतं। तर मग मी मस्तपैकी शॅलो फ्राय आणि बघा किती सुंदर मस्तपैकी त्याच्या वड्या पडलेल्या आहेत आणि छान मस्तपैकी अशा तव्यावर शॅलो फ्राय करायच्या। छान खमंग खुसखुशीत आळूवडी आपली तयार झालेली आहे। माझी आळूवडी करायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।